शिंदेसाहेब, तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात. मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवर हल्ला. मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या 4 मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले. बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्रे अवैध ठरवल्यानंतर मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे यांनी म्हटलं की राज्यात सरकारकडून नवीन कट रचण्यात आलेला आहे. प्रमाणपत्र त्यांनीच द्यायचं, त्यांनीच रद्द करायचं. हा कट देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडून रचला जातो आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव मी 3 वर्षात प्रथमच घेत आहे. सरकार मराठ्यांचं कसं वाटोळं करत आहे हे मी सिद्ध करून दाखवणार आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे. पुढे दावा केला की सरकारने जाणून बुजून मराठा समाजाचे नुकसान करण्यासाठी नियोजनबद्ध भूमिका घेतली. मी अनेक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. सरकारने कट रचून मराठ्यांचे पाणीपत करण्याचा प्रयत्न केला. 2029मध्ये तुम्ही आमच्या हातात असाल, एवढा मोठा बदल घेऊ आणि बदला घेऊ की तुम्ही आयुष्यात पहिला नसेल. कांड्यावर मोजण्या एवढेही युती सरकारचे लोक निवडून येणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.